राजकीय वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राज्यभरात अत्यंत वेगवान आणि नाट्यमय राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या। या राजकीय रणधुमाळीत कोकण मतदारसंघामध्ये विशेष नाट्यमय प्रसंग उद्भवले। महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेला असून इथून अनिकेत तटकरे निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळ माने यांना उमेदवारी दिली होती। मात्र बाळ माने यांनी नाट्यमयरित्या भाजपा नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज मागे घेतला आणि अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली। पण राजकारणातील या मोठ्या विजयासोबतच सध्या चर्चा रंगली ती म्हणजे अनिकेत तटकरे यांच्या संपत्तीची। निवडणूक आयोगाला दिलेल्या अधिकृत शपथपत्रानुसार अनिकेत तटकरे नेमके किती कोटींचे मालक आहेत, त्यांच्याकडे किती गाड्या, किती सोनं आणि किती बँक बॅलन्स आहे, हे सर्व अधिकृत आकडे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण त्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः कोकणात तटकरे कुटुंबाचं एक वेगळंच राजकीय वर्चस्व आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर आपली पकड मजबूत केली आहे। 2026च्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे अनिकेत तटकरे यांचा विजय अत्यंत सुकर आणि बिनविरोध झाला। या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं ते त्यांच्या निवडणूक शपथपत्राकडे। लोकशाहीत प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीचा अर्ज भरताना स्वतःची, पत्नीची आणि अवलंबून असलेल्या मुलांची जंगम व स्थावर संपत्ती जाहीर करावी लागते। अनिकेत तटकरे यांनीही निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रात आपल्या एकूण आर्थिक साम्राज्याचा लेखाजोखा मांडलाय। निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच माय नेताच्या विश्लेषणानुसार अनिकेत सुनील तटकरे यांची एकूण संपत्ती सुमारे 33,72,649 रुपये एवढी घोषित करण्यात आली आहे। या संपत्तीचं वर्गीकरण आपण दोन भागात पाहूयात, एक जंगम मालमत्ता आणि दुसरं स्थावर मालमत्ता। तर अनिकेत तटकरे यांची जंगम मालमत्ता ही 20,16,18,686 रुपये एवढी घोषित करण्यात आली आहे। अनिकेत तटकरे यांच्याकडे सुमारे 30 ते 31 लाख रुपये रोख स्वरूपात उपलब्ध आहे। याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रोहा व मुंबईतील विविध शाखांमध्ये मिळून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर जवळपास 1 कोटींपेक्षा जास्त बँक बॅलन्स आणि फिक्स्ड डिपॉझिट जमा आहेत। अनिकेत तटकरे यांनी विविध कंपन्यांच्या शेअर्स आणि डिबेंचर्स मध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे। तसंच LIC आणि ICICI प्रुडेन्शियल सारख्या नामवंत कंपन्यांमध्ये त्यांच्याकडे 60 लाखांपेक्षा जास्त विमा पॉलिसी गुंतवलेल्या आहेत। त्यांनी व्यवसायासाठी आणि वैयक्तिक कारणांसाठी सुमारे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आणि ॲडव्हान्स इतरांना दिलेत। आता वळूयात त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याकडे। अनिकेत तटकरे यांना महागड्या गाड्यांची आवड आहे। त्यांच्याकडे 2 प्रमुख लक्झरी गाड्या आहेत। पहिली गाडी आहे स्कॉर्पिओ, ज्याची किंमत साधारण जवळपास 13 लाख रुपये आहे। दुसरी आणि सर्वात महागडी गाडी आहे ती किया कार्निवाल, ज्याची किंमत सुमारे 35 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि एक ॲक्टिवा आहे ज्याची किंमत 90,000 आहे। म्हणजेच गाड्यांच्या स्वरूपातच त्यांच्याकडे जवळपास 50 लाखांची मालमत्ता आहे। तसंच दागिन्यांचा विचार केला तर त्यांच्या कुटुंबाकडे एकूण सुमारे 1 किलोपेक्षा जास्त सोनं आहे। यामध्ये स्वतः अनिकेत तटकरे यांच्याकडे 425 ग्राम आणि त्यांच्या पत्नीकडे 550 ग्राम सोनं आहे, ज्याचे बाजार मूल्य अंदाजे 1,53,07,000पेक्षा जास्त दर्शवण्यात आले। अशा प्रकारे त्यांच्याकडे जंगम मालमत्ता ही 20,16,18,786 रुपये एवढी आहे आणि त्यांच्या पत्नीकडे 7,80,14,963 रुपये इतकी आहे। आता पाहूयात स्थावर मालमत्ता। यामध्ये एकूण मालमत्ता 1,37,85,631 रुपये एवढी घोषित करण्यात आली आहे। तर तटकरे कुटुंबाची रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात धागडवाडी इथं साधारण 52 एकरपेक्षा जास्त शेती आणि फळबाग आहेत। याशिवाय रोहा येथील सुतारवाडीमध्ये त्यांचे गीता बाग नावाचं भव्य निवासस्थान आणि कार्यालयीन इमारत आहे। तसंच पुण्याच्या उच्चभ्रू शिवाजीनगर परिसरातील DS कुलकर्णी रोहन अपार्टमेंटमध्ये त्यांचा एक आलिशान फ्लॅट देखील आहे। एकीकडे 33 कोटींहून अधिक संपत्ती असताना
अनिकेत तटकरे यांच्यावर 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे. हे कर्ज त्यांनी विविध बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतले. तर ही होती 2026च्या विधान परिषद निवडणुकीच्या अधिकृत शपथपत्रानुसार अनिकेत तटकरे यांची एकूण संपत्ती. तर एकूण मालमत्ता 33,94,72,649 रुपये आणि 2 लाखांचं कर्ज असलेला हा लेखाजोखा कोकणातील एका बड्या राजकीय घराण्याची आर्थिक ताकद दर्शवतो. तुम्हाला तटकरे यांच्या या संपत्तीच्या आकड्यांबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.